नमस्कार. आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची जी यादी ती घोषित केली. हे घोषित करत असताना संजय राऊत यांनी ही नाना पटोले जे की महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी घोषित करावी. पण नाना पटोले यांच्या चेहऱ्यावर थोडासा नाराजीमय चेहरा दिसत होता, तर त्यांनी संजय राऊत यांनाच ती जाहीर करायला लावली. तर काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा आलेल्या एकूण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना 21 जागा आल्या व राष्ट्रवादी शरद पवार गट यांना 10 जागा भेटलेल्या. हे होत असताना महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप झालेलं आहे त्याच्यामुळं काँग्रेसला याचा तोटा होतोय का? कारण नाराजीमय नाट्य खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये उफाळून येताना दिसतंय. जी निवडणूक यादी जाहीर झालेली आहे त्याचा फटका हा खरं तर काँग्रेसलाच बसताना दिसतोय. यापूर्वी त्यांचे नेते संजय निरुपम मुंबईमधले ज्यावेळेस मुंबईची जागा घोषित केली गेली त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व कोर कमिटी यांच्यावर आरोप केला होता की हे जागा भेटतील यासाठी लढताना दिसत नाही, आपल्या हक्काच्या जागा मिळायला पाहिजे त्यासाठी हे बोलताना दिसत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी संजय निरुपम यांनी केलेला होता. त्यानंतर सांगलीमध्ये विश्वजित कदम व विशाल पाटील यांची पण नाराजी उफाळून आली होती. आणि आता दक्षिण मुंबईमधून वर्षा गायकवाड ह्या सुद्धा जागा वाटपावरून नाराज आहे. राजू वाघमारे पण काँग्रेस पक्ष सोडून गेले. तर महायुती जी की जागा वाटपाबद्दल एकदम सकारात्मक भूमिका घेताना दिसते, की महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटपाबद्दल जे होतंय त्याचा काँग्रेसला फटका बसतोय का? सध्या तरी तेच चित्र दिसतंय. काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त नेते नाराज आहेत. जे हक्काच्या जागा आहेत त्या हक्काच्या जागा त्यांना भेटत नाहीये. विश्वजित कदम सांगलीमधून जे की विशाल पाटील यांची उमेदवारी मिळावी यासाठी आता विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून राहणार. वर्षा गायकवाड काय करणार? राजू वाघमारे जे काही प्रवक्ते ते काँग्रेसचे त्यांनी पक्ष सोडलेला आहे. संजय निरुपम यांनी पण काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. महाविकास आघाडीचा फटका काँग्रेसला बसतोय का? हे चित्र आता स्पष्ट होताना दिसतंय, कारण नेते काँग्रेसला सोडून चाललेले आहेत. जे की महाविकास आघाडी जे 3 पक्ष मिळून एकत्र झाले होते याचा फायदा प्रत्येक पक्षाला व्हायला पाहिजे होता, परंतु जागा वाटपामुळे काँग्रेसला याचा तोटा होताना दिसतोय सध्या तरी. आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून? काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठा फटका बसेल का? मोठी बंडखोरी निर्माण होईल का? जेणेकरून काँग्रेसला त्याचा फटका बसेल का? कमेंटच्या माध्यमातून आपण आपले उत्तर द्यावे व चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून राजकीय भूमिका या चॅनलवर आपल्याला सगळ्यात प्रथम पाहायला मिळेल. तत्पूर्वी नाना पटोले हे पण माध्यमांमध्ये आपली भूमिका मांडत असताना आपले जे नेते नाराज आहेत त्यांना हे पण सांगितलंय की मी सुद्धा नाराज आहे जागा वाटपाबद्दल, पण तरी पण आपण एकत्र येऊन पुढे महाविकास आघाडी चालवावी. हे असं त्यांचा केवलवाणी प्रयत्न बोलताना दिसलाय, पण चेहऱ्यावर त्यांची नाराजी दिसत होती. याचा अर्थ काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जास्त फटका बसताना दिसतोय. तर आपण आपले कमेंट या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर व्यक्त करावे. धन्यवाद.